हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मार्केटपेक्षाही अधिक चांगला सुपर सॉफ्ट स्पंजी असा रवा ढोकळा. बऱ्याच वेळेला ढोकळा बनवायचा म्हटलं की आपल्याला एक टेन्शनचं काम राहतं. काही वेळेला ढोकळा जो आहे त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं, तर काही वेळेला आपल्या ढोकळा स्पॉन्जी बनत नाही. तर या पद्धतीनं तुम्ही जर ढोकळा कराल तर तो अगदी परफेक्ट स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा होणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हवा हवासा वाटणारा असा ढोकळा होणार आहे. तर हा ढोकळा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता फार वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. हा ढोकळा जो आहे तो आपला रवा ढोकळा आहे. तर हा ढोकळा बनवण्यासाठी सुरुवातीला मी 1 वाटी होईल, 1 बाउल होईल इतका रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला स्वच्छ निवडून असा घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला यामध्ये दही ऍड करायचं आहे. 1 वाटी रवा असेल तर त्यासाठी अर्धा वाटी होईल इतकं दही घेतलेलं आहे. आता हे दही जे आहे ते आपल्याला खूप आंबट असं दही घ्यायचं नाही आहे. रेग्युलर चवीचं जे दही आहे ते मी घेतलेलं आहे. ते दही मी रव्यामध्ये ऍड केलेलं आहे. दही आपलं खूपच घट्ट असं होतं. आता या दह्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि हे भांडं धुवून पाणी जे आहे ते मी त्या रव्यामध्ये ऍड करणार आहे. आता आपल्याला रवा आणि दही जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं दही घट्ट असल्यामुळं तेवढ्याशा दह्यामध्ये रवा आपला व्यवस्थित असा भिजला जाणार नाही, म्हणून थोडंसं पाणी मी ऍड केलेलं आहे. खूप सारं पाणी एकदम ऍड करायचं नाही. आता आपल्याला एका तारेच्या चमच्यानं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी मिक्स करताना बघा मला जाणवतंय की ते खूपच घट्ट आहे. आपल्याला रवा त्याच्यात पूर्ण भिजला गेला पाहिजे. तो रवा आपल्याला मुरत ठेवायचा आहे, भिजत ठेवायचा आहे. म्हणून मी थोडं थोडं करून पाणी ऍड करतेय. आणि अशा प्रकारचा जर तुम्ही तारेचा चमचा जर वापरला तर त्याच्यामध्ये काय होईल, कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या अशा होणार नाहीत. 1 वाटी रवा असेल तर त्याला 1 वाटी होईल इतकं पाणी आपल्याला लागणार आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी साखर देखील ऍड करायची आहे. दही जे आहे ते आंबट असेल तर त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी म्हणून थोडीशी साखर आपण ऍड करतोय. चवीनुसार मीठ ऍड करून झालेलं आहे. त्यानंतर मी अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर याच्यामध्ये ऍड करून घेते. मीठ आणि साखर याच्यामध्ये छान आपण मिक्स करून घेऊया. या मिश्रणामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला गोळे होऊ द्यायचे नाहीयेत. यासाठी मी छान असं ते मिक्स करून घेते. एक 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते अर्ध्या तासासाठी म्हणून झाकून ठेवायचं आहे. मुरण्यासाठी, भिजण्यासाठी म्हणून ठेवायचं आहे. सुरुवातीला पाणी जे आहे ते कमी घातलं तरी चालेल. काही वेळा रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो, काही वेळेस रवा पाणी शोषून घेत नाही. म्हणून सुरुवातीला पाणी कमी ठेवायचं, नंतर आवश्यकता वाटली तर आपण पाणी जे आहे ते ऍड करू शकतो. आता मी रवा जो आहे तो मुरण्यासाठी म्हणून अर्ध्या तासासाठी ठेवून दिलेला आहे. त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे आणि आपल्याला मिरची त्याचबरोबर आलं मिक्सरमध्ये थोडंसं असं बारीक करून घ्यायचं आहे. रवा भिजत घालून अर्धा तास झालेला आहे. आता हे आलं आणि मिरची जी आहे ते आपण भिजत घातलेल्या रव्यामध्ये ऍड करूयात. आता मला ढोकळा उकडण्यासाठीची जी काही तयारी आहे ती तयारी करायची आहे. एक मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपला रेग्युलर स्टँड ठेवलेला आहे. आता आपण या कढईमध्ये पाणी ऍड करूया आणि याच्यावर आपल्याला 2 प्लेट ठेवायचे. हा ढोकळा जो आहे तो शक्यतो उंचीला जास्त असा बनवायचा नाही. त्यामुळं मी या ठिकाणी ढोकळा बनवण्यासाठी प्लेटचा वापर करणार आहे. आणि आपल्याला हे जे काही स्टीमर आहे ते सुरुवातीला तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते ओतायचं असतं. तर मी या प्लेट घेतलेल्या आहेत. आता प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा ओतण्यापूर्वी त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून होईल इतकं तेल घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला पूर्ण प्लेटला लावून घ्यायचं आहे. पहिल्या प्लेटला मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर ती प्लेट जी आहे ती स्टँडवर ठेवून दिलेली आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या प्लेटला देखील 1 टेबलस्पून होईल इतकं तेल लावूया आणि ते देखील व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊन ती प्लेट जी आहे ती आपण त्याच्यावर ठेवून देऊया. पुन्हा एक त्याच्यावर प्लेट झाकून आपल्याला याला चांगली अशी वाफ आणू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ढोकळ्याचं मिक्सचर जे आहे ते यामध्ये ओतायचं आहे.
तर भिजलेला जो रवा होता त्याच्यामध्ये आपण आलं आणि मिरची ऍड केलेली होती. यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे. तेल या सगळ्यामध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊयात. तेल जे आहे ते चांगलं मिक्स करून झालेलं आहे. त्याचबरोबर आपण जे काही स्टीमर रेडी करून घेतलं होतं, तर ते देखील चांगलं गरम झालेलं आहे. त्याला देखील वाफ आलेली आहे. ज्यावेळी आपलं स्टीमर गरम होईल त्यावेळी आपल्याला याच्यामध्ये इनो ऍड करायचा आहे. 1 पॅकेट इनो जो आहे तो मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. लेमन फ्लेवरचा इनो घेतला होता. इनो ऍड केल्यानंतर इनो जो आहे तो ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्याच्यावर 2 ते 3 थेंब होईल इतकं पाणी घालायचं, म्हणजे इनो जो आहे तो ऍक्टिव्हेट होतो. आणि त्यानंतर तो या संपूर्ण मिश्रणामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला हे मिक्सचर जे आहे ते थोडंसं फसफसल्यासारखं, त्याला थोडासा फेस आल्यासारखा दिसेल, तर याचा अर्थ असा आहे की ते मिक्सचर जे आहे ते स्पॉन्जी असं झालं होतं. आपलं स्टीमर जे आहे ते अगदी परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. आता खालच्या प्लेटमध्ये आपल्याला हे ढोकळ्याचं मिक्सचर जे आहे ते ओतून घ्यायचं आहे. आपण ढोकळा भिजवण्यासाठी 1 वाटी होईल इतकं पाणी घातलं होतं, तर तेवढंच पाणी जे आहे ते आपलं इनफ होतं. तेवढ्याच पाण्यामध्ये आपला रवा छान भिजला गेलेला होता, त्यामुळे मी परत पाणी ऍड केलेलं नाहीये. तुम्हाला जर ते खूप घट्ट असं वाटलं असेल तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, थोडंसं पाणी जे आहे ते ऍड करू शकता. आता पहिल्या प्लेटमध्ये हे मिक्सचर जे आहे ते मी ओतून घेतलेलं आहे. मिक्सचर ओतून घेताना बघा थोडीशी त्याला फुगण्यासाठी म्हणून जागा लागणार आहे, तेवढी जागा आपल्याला व्यवस्थित अशी ऍडजस्ट करायची आहे. यानंतर आपल्याला यावर मिरपूड टाकून घ्यायची आहे. चिमटीनं थोडी थोडी करून मिरपूड जी आहे ती सगळीकडे मी पसरवून घेणार आहे. अशा प्रकारे मी थोडीशी मिरपूड जी आहे ती पसरवून घेतलेली आहे. मिरपूड पसरवून झाल्यानंतर आपल्याला यावर लाल मिरची पावडर देखील थोडीशी पसरवून घ्यायची आहे. आपण ढोकळ्याच्या मिक्सचरमध्ये ऑलरेडी आलं त्याचबरोबर हिरवी मिरची ऍड केलेली आहे. आपण मिरपूड आणि जी काही लाल मिरची पावडर आहे ती फक्त आपल्या ढोकळ्याला एक छान लुक यावा यासाठी ऍड करणार आहोत. त्यामुळं खूप प्रमाणात अशी ती ऍड करायची नाही. आता पहिले प्लेट जी आहे ती आपली रेडी करून झालेली आहे. दुसरी प्लेट देखील आपण याच प्रकारे रेडी करून घेतोय. ज्यावेळी आपण ढोकळ्याचं मिक्सचर जे आहे ते प्लेटमध्ये ओतणार आहे, त्यावेळी आपल्या स्टीमरला ऑलरेडी वाफ आलेली होती. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे. दोन्ही प्लेट ज्या आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये रेडी करून घ्यायच्यात. त्यानंतर आपण त्याच्यावर परत एकदा प्लेट जी आहे ती झाकून घेणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. आणि त्यानंतर गॅस जो आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. मंद आचेवर हा ढोकळा जो आहे तो आपल्याला कमीत कमी 10 मिनिटासाठी म्हणून व्यवस्थित असा शिजू द्यायचा आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर ढोकळा जो आहे तो शिजलेला आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. ढोकळा शिजला आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चाकू जो आहे तो डीप करून बघितलाय. तर चाकू जो आहे तो डीप केल्यानंतर मला अजूनही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे असं जाणून आलेलं आहे. म्हणून मी प्लेट जी आहे ती परत एकदा त्याच्यावर झाकून ठेवणार आहे आणि आणखी 5 मिनिटासाठी मंद आचेवर तो व्यवस्थित असा शिजवून घेणार आहे. पुन्हा 5 मिनिटं झाल्यानंतर मी परत एकदा चेक करणार आहे. त्याच्यामध्ये आता मी चाकू जो आहे तो पुन्हा एकदा डीप करून बघितलाय. चाकू डीप केला असता चाकूला कोणत्याही प्रकारे पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित शिजून रेडी झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि या दोन्हीही प्लेट आपल्याला बाजूला काढून घ्यायच्यात आणि त्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्यात. प्लेटमधला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण एका बाजूला फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणी देखील आपल्याला थंड झाल्यानंतरच त्या ढोकळ्यावर ओतून घ्यायची आहे. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिरे ऍड करायचं आहे. फोडणीसाठी मी 1 टेबलस्पून होईल इतकी मोहरी त्याचबरोबर 1 टेबलस्पून होईल इतके जिरे तेलामध्ये ऍड करून घेतलेले आहेत. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे. 10 ते 12 पानं होईल इतका कढीपत्ता घेतलेला आहे तो आपण या तेलामध्ये ऍड करूयात. कढीपत्ता ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची घालायची आहे. 2 मिरच्या ज्या आहेत त्या मी उभ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील तेलामध्ये ऍड केलेल्या आहेत. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. तेलामध्ये छान कढीपत्ता आणि मिरची जी आहे ती फ्राय अशी करून घेतलेली आहे. आता गॅस जो आहे तो मी बंद करणार आहे आणि गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीळ ऍड करायचे आहेत.
गॅस बंद करून या फोडणीमध्ये मी 1 टीस्पून होईल इतके तीळ ॲड करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ही फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला तयार केलेला ढोकळा त्याचबरोबर त्याची फोडणी पूर्णपणे थंड झालेली आहे. आता सुरुवातीला हा ढोकळा जो आहे तो कडेने सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारात तो कट करून घ्यायचा. मी ढोकळ्याचे चौकोनी पीस असे कट करून घेणार आहे आणि त्याची साईज देखील खूप मोठी नाही, खूप लहान नाही, मीडियम साईजचे पीस जे आहेत ते आपल्याला हवे आहेत. ढोकळ्याची पहिली प्लेट जी आहे ती व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला फोडणी ढोकळ्यावर सगळीकडे छान अशी पसरवून घ्यायची आहे. बेसन ढोकळा असो की रवा ढोकळा, फोडणीमध्ये तीळ जे आहे ते आपण आवर्जून वापरायचे. त्याच्यामुळं ढोकळ्याची टेस्ट जी आहे ती टोटली चेंज होत असते. तर पहिल्या प्लेटमध्ये फोडणी छान अशी मी पसरवून घेतलेली आहे. फोडणी पसरवून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर देखील स्प्रेड करून घ्यायची आहे. कोथिंबीर आपल्याला खूप अशी स्प्रेड करायची नाही आहे, अगदी थोडीशी. आपल्या ढोकळ्याचा ऑलरेडी कलर व्हाईट होता. त्यानंतर आपण त्याच्यावर काळी मिरी पूड ॲड केली होती, लाल मिरची पावडर ॲड केली होती आणि थोडासा ग्रीन कलर येण्यासाठी म्हणून कोथिंबीर स्प्रेड करून घेतलेली आहे. आता सगळं आपलं रेडी झालेलं आहे. आता हा ढोकळा जो आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. त्याचे पीसेस जे आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर पीस सेपरेट करताना काय करायचं बघा, मधला पीस जो आहे तो आपण पहिल्यांदा काढायचा आणि त्यानंतर आपण बाकीचे पीस काढायला सुरुवात करायचं, ज्याच्यामुळे ढोकळा जो आहे तो आपण इझिली सेपरेट करू शकतो. त्याचे पीसेस जे आहेत ते इझिली सेपरेट होतात. आणि आता या ठिकाणी बघू शकता, पहिला पीस जो आहे तो काढलेला मी तुम्हाला दाखवलेला आहे. ढोकळा हा अतिशय नाजूक पदार्थ आहे, त्यामुळे त्याचे पीस सेपरेट करताना आपल्याला काळजीपूर्वक असे सेपरेट करायचे आहेत. पहिल्या प्लेटमधील सगळे पीस जे आहेत ते मी सेपरेट करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्लेटमधील ढोकळ्याचे देखील आपण पीस कट करून घेऊया. त्यानंतर त्याच्यावर परत एकदा फोडणी स्प्रेड करून घेऊया, कोथिंबीर स्प्रेड करून घेऊया आणि त्याचे देखील पीसेस जे आहेत ते सेपरेट करून घेऊयात. हा ढोकळा जो आहे तो बनवायला अतिशय सोपा आहे. त्याचबरोबर त्याला खूप सारं साहित्य काही लागणार नाहीये. अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये तो तयार होणार आहे आणि हा ढोकळा जो आहे तो या पद्धतीनं बनवला तर अगदी हलवाई स्टाईल जसा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षाही अधिक चांगला असा तयार होणार आहे. ढोकळ्याचा पीस जो आहे तो प्लेटमधून सेपरेट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशाच प्रकारे दुसऱ्या प्लेटमधील देखील सगळे पीस जे आहेत ते मी सेपरेट करून घेतलेले आहेत आणि परत एकदा ढोकळा जो आहे तो सर्व करण्यासाठी म्हणून घेतलेला आहे. हा रवा ढोकळा खाण्यासाठी आपल्याला कोणत्याही चटणीची आवश्यकता नाही आहे. पण तुम्हाला जर हवीच असेल तर याच्याबरोबर तुम्ही हिरवी चटणी किंवा लाल चटणी जी असते चिंचगुळाची चटणी ती देखील ट्राय करू शकता. ब्रेकफास्टसाठीची आणि वेट लॉससाठी तुम्ही जर कोणती रेसिपी पाहत असाल तर ही एक अतिशय चांगली रेसिपी आहे. तर अशा प्रकारे आपला रवा ढोकळा जो आहे तो खाण्यासाठी म्हणून अगदी रेडी झालेला आहे. तर ही होती आपली आजची मार्केटपेक्षाही अधिक चांगला सुपर सॉफ्ट स्पॉन्जी असा रवा ढोकळा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.